विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 33.2 याच्यामधील क्रॉस लिंक पॉलीइथिलीन केबल याची माहिती घेतली होती। आज आपण युनिट क्रमांक 5 यामधील ओहमचा नियम याची माहिती घेणार आहोत। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास ओहमचा नियम काय असतो, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय, पोटेन्शियल डिफरन्स काय, करंट काय, रेजिस्टन्स काय, त्यासोबत सर्किटमध्ये ओहमच्या नियमाचा उपयोग कसा करायचा, सर्किटमध्ये निर्माण होणारे दोष कसे, त्यानंतर विद्युत शक्ती आणि ऊर्जा या सगळ्याची माहिती मिळणार आहे। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, सिंपल इलेक्ट्रिक सर्किट, साधे इलेक्ट्रिक सर्किट बघा, या ठिकाणी तुम्हाला कळेल एखाद्या विद्युत मंडळामध्ये या डायग्राम प्रमाणे करंट जो आहे तो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून त्याच्या स्विच आणि लोड रेजिस्टन्स मार्फत वाहून परत त्याच्या बॅटरीच्या निगेटिव्ह टोकाकडे वाहून आपला मार्ग पूर्ण करतो। पूर्ण मंडळाकडून आवश्यक कार्य घडावे म्हणून साधारणपणे आपण यासारख्या डायग्राम मध्ये 3 घटक आवश्यक आहेत। एक म्हणजे त्याचा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, म्हणजे त्याला आपण व्होल्टेज म्हणतो किंवा ईएमएफ। दूसरा है करंट, दैट इज I, and that third one is resistance, that is R. Electromotive force, the force which tends to produce the current in the circuit, that is called as the force which tends to produce the current in the circuit, that is called as electromotive force. सर्किट मध्ये इलेक्ट्रॉनचे वहन होण्यासाठी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आवश्यक असतो। हा जो फोर्स आहे मित्रांनो, त्याचे टॉर्चचे सेल आणि डायनामो यांच्यापासून मिळवता येतो। इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचे आंतरराष्ट्रीय युनिट जे आहे ते व्होल्ट आहे आणि त्याचा सिंबल हा V असतो। इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सची व्याख्या बॅटरी, जनरेटर किंवा फोटोव्होल्टाइक सेल यासारख्या विद्युत ऊर्जेच्या कोणत्याही स्रोताद्वारे विकसित केलेली आहे आणि कमाल विद्युत संभाव्य फरक म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणायचे मॅक्झिमम इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स म्हणून केली जाते। पोटेन्शियल डिफरन्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सर्किट जे आहे तर त्या सर्किट मधील 2 टोकांमध्ये असलेल्या व्होल्टेजच्या फरकालाच पोटेन्शियल डिफरन्स म्हणायचं। व्होल्टेजचे मापन करताना सर्किटमध्ये जेव्हा करंट वाहतो तेव्हा रेजिस्टरच्या टोकामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असेल। या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्किटमध्ये जेव्हा स्विच ओपन स्थितीमध्ये असतो तेव्हा सेलच्या टर्मिनल मध्ये असलेल्या व्होल्टेजलाच काय म्हणायचं, पोटेन्शियल डिफरन्स, जो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स पेक्षा काय किमतीने हा नेहमी कमीच असतो। रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट। ऊर्जा निर्मितीसाठी सर्किट मधून करंट वाहने सगळ्यात आवश्यक आहे, तुम्हाला माहित आहे। याच इलेक्ट्रिक करंटचे युनिट काय आहे, एम्पियर। आता याचं उदाहरण काय देऊ, इलेक्ट्रिक केटली घ्या किंवा हीटर घ्या, यांच्यामध्ये जे निर्माण होणारी एनर्जी आहे ती घ्या। इलेक्ट्रिक लॅम्प, त्यामध्ये जो निर्माण होणारा प्रकाश म्हणजे लाईट आहे तो घ्या। इलेक्ट्रिक मोटार मध्ये निर्माण होणारा जो मेकॅनिकल फोर्स आहे तो घ्या। हे सगळे त्याचे उदाहरण आहेत। इट इज द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल विच ऑपोजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट। एखाद्या विद्युत मंडळामध्ये करंट वाहनास जे पण होणारा जो अडथळा आहे तर त्या अडथळ्यालाच रेजिस्टन्स म्हणायचं। मग हा R जो आहे तो रेजिस्टन्स, याचं युनिट काय असते मित्रांनो, ओहम। याचं पण उदाहरण लॅम्पचे फिलामेंट असू द्या, केटली असू द्या, हीटरची कॉईल असू द्या, मोटरची वाइंडिंग असू द्या, हे सगळे त्या इलेक्ट्रिक मंडळातील रेजिस्टन्सच आहेत। ओहमचा नियम, ओहमनं काय केलं 1826 मध्ये, या ओहमचं पूर्ण नाव काय होतं, जॉर्ज सिमोन ओहम। यांनी काय केलं की धातूचा वाहक त्यामध्ये सबस्टॅन्शियली कॉन्स्टंट जो रेशो आहे त्या रेशो पोटेन्शियल डिफरन्स कंडक्टरच्या टोकामध्ये आहे असं दाखवून टाकलं। मग त्यामध्ये सर्किटचा व्होल्टेज असेल, करंट असेल आणि रेजिस्टन्स असेल, यांचा संबंधच आपल्याला ह्या ओहमच्या नियमाद्वारे सांगितला जातो। तापमान कायम असताना म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट असताना कोणत्याही पूर्ण इलेक्ट्रिक मंडळातून वाहणारा जो पण इलेक्ट्रिक करंट आहे हा त्याच्या व्होल्टेजच्या समप्रमाणात म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो। म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघा V = I × R करा, I = V/R। या ठिकाणी हा रेजिस्टन्स जो आहे तो करंटच्या व्यस्त प्रमाणात म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आणि R = V/I, हे तिन्ही फॉर्म्युले लिहून घ्या। म्हणजे या ठिकाणी बघा R = V/I चे कॅल्क्युलेशन सांगितलं तर तसे एक उदाहरण, V म्हणजे काय, सर्किटला दिलेले व्होल्टेज, I म्हणजे काय, सर्किट मधून वाहणारा करंट आणि R म्हणजे काय, सर्किट मधला एकूण रेजिस्टन्स।
आता जे मी तुम्हाला आय व्ही आर हे सगळं सांगितलं तसं या डायग्राम मधून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. या ठिकाणी व्होल्टेज किती आहे मित्रांनो? 10 व्होल्ट. मग एक नंबरला मी काय करतो, I इक्वल टू व्ही बाय आर करतो. व्ही किती आहे? 10. सर्किटचा जो रेजिस्टन्स आहे तो किती असेल? 5 ओहम. 5 दोन्ही 10 म्हणजे करंट किती आलं तुमचं? 2 एम्पियर. आता दुसरं म्हणजे कोणतं? ही डायग्राम. याच्यामध्ये बघा व्ही इक्वल टू आय इंटू आर. व्ही इक्वल टू आय इंटू आर केलं तर याचा अर्थ किती झाला? आता याच्यामध्ये करंट किती आलं तर माझं? 2 एम्पियर. आणि रेजिस्टन्स किती आहे? 10. 2 गुणिले 10 म्हणजे त्याचं व्होल्टेज किती झालं? 10 दोन्ही 20 व्होल्ट. असेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आय इक्वल टू व्ही बाय आर, व्ही इक्वल टू आय इंटू आर. सर्किटमध्ये निर्माण होणारे दोष. एक्स्ट्रीम सर्किट कंडिशन. कोणत्याही इलेक्ट्रिक सर्किटमध्ये 2 प्रकारचे दोष आढळून येतात. एक म्हणजे ओपन सर्किट आणि दुसरं म्हणजे शॉर्ट सर्किट. या ठिकाणी बघा हे आहे क्लोज सर्किट आणि ते आहे ओपन सर्किट. यालाच आपण शॉर्ट सर्किट म्हणायचं, याला आपण ओपन सर्किट म्हणायचं. कळालं? आता हे जे ओपन सर्किट आहे याच्यामध्ये काय सांगायचं की याचं उदाहरणार्थ जर समजा एखादा वॉल सॉकेट आहे तर त्या वॉल सॉकेटचा जो नियंत्रक स्विच आहे तो स्विच ऑफ किंवा ऑन या स्थितीमध्ये असेल आणि सॉकेटला कोणतंही उपकरण जोडलेले नसेल तेव्हा सुद्धा म्हणजे हा ओपन सर्किट होऊ शकतो. आणि शॉर्ट सर्किट म्हणजे काय? हे जे आपण डेड केलेलं आहे. आता बघा विद्युत शक्ती आणि ऊर्जा काय असते की इलेक्ट्रिक पॉवर दॅट इज कॅपिटल पी आणि एनर्जी दॅट इज कॅपिटल ई. जो विद्युत दाब आहे आणि विद्युत प्रवाह आहे यांच्या गुणाकारालाच विद्युत शक्ती पी इक्वल टू व्ही इंटू आय म्हणजे विद्युत शक्ती बरोबर दाब गुणिले प्रवाह. याच विद्युत शक्तीचे युनिट काय आहे? वॅट. आणि त्याला आपण पॉवरला पी न दाखवायचं, वॅटला डब्ल्यू न दाखवायचं. आणि ही जी आहे शक्ती ती वॅट मीटरनं मोजायची. आणि याच्यावरूनच आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला काय भेटतो? पॉवर इंटू टाइम. आता बघा सपोज मी पहिल्यांदा काय करतो, त्याचा दाब गुणिले त्याचा प्रवाह म्हणजे हे झालं पी इक्वल टू व्ही इंटू आय. आता ओहमचा नियम काय सांगतो? व्ही ची व्हॅल्यू काय असते? आय आर इंटू हे आय जसाल तसं कॉपी केलं म्हणजे त्याचा अर्थ आय इंटू आय काय झालं? आय स्क्वेअर. आणि हे आर पी इक्वल टू आय स्क्वेअर आर. हे एक फॉर्म्युला लिहून घ्या. कळालं? आणि दुसरा एक फॉर्म्युला काय शिकायचा? आता समजा पी इक्वल टू विद्युत दाब गुणिले त्याचा विद्युत प्रवाह. मग याचा अर्थ काय करू? आता ओहमचं इथं असं सिन्स व्ही इक्वल टू आय आर तसं इथं काय लिहितो? सिन्स. दुसरा फॉर्म्युला मी तुम्हाला काय शिकवला होता ओहमचा? आय इक्वल टू व्ही बाय आर. म्हणून इथं काय लिहायचं? व्ही बाय आर. कळालं? म्हणजे हे व्ही इंटू व्ही काय झालं? व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. म्हणून पी इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. हा पण एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे एक आणि हे एक लिहून घ्या. ओके. आता तुम्हाला पॉवर बद्दल सांगितलं, त्याचे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला कळाले, त्याचे कॅल्क्युलेशन पण कळाले. आता तुम्हाला एनर्जी बद्दल सांगतो. काय असते बघा, आता तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले सांगितले ना, पी इक्वल टू व्ही इंटू आय आणि ई इक्वल टू पी इंटू टी म्हणजे एनर्जी इक्वल टू पॉवर इंटू टाइम. म्हणजे थोडक्यामध्ये काय सांगायचं की शक्ती आणि त्याची वेळ या दोघांच्या गुणोत्तरास त्याची विद्युत ऊर्जा म्हणायचं म्हणजे ई इक्वल टू पी इंटू टी. आता पॉवरचा फॉर्म्युला काय शिकवला इथे लिहून टाकतो मी आधीच. पी इक्वल टू व्ही इंटू आय. इथं लिहून टाकतो मी. काय लिहू? पी इक्वल टू व्ही इंटू आय म्हणजे हे झालं व्ही गुणिले आय गुणिले टी. क्लिअर? म्हणजे एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला काय भेटला? व्ही इंटू आय इंटू टी. ओके. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. हे एनर्जीचा फॉर्म्युला असेल. पुढे काय सर? आता याच्यावरूनच काय लक्षात आलं माझ्या की इलेक्ट्रिकल एनर्जी दॅट इज इक्वल्स टू पॉवर इंटू टाइम. आता मला जर नुसतं टाइम काढून द्या मला तर मी कसा काढू? सरळ मी काय करेल? टी इक्वल टू जे पण त्याचा वर्क डन असेल तो म्हणजे पार पडलेले कार्य भागिले त्याला लागलेला वेळ. क्लिअर? म्हणजे हे काय झालं आता की वर्क डन पर युनिट टाइम. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मला एनर्जी जर काढा म्हणलं तर आता हे वर्क डन पर युनिट टाइम इंटू पण काय करावं लागेल? मला टाइमच करावं लागेल. का? कारण की पॉवर इंटू टाइम.
पॉवरचं हे झालं वर्क डन पर युनिट टाइम आणि हे मल्टिप्लाइड बाय टाइम वाली टर्म जसाल तशी. ओके. आता एनर्जीचा जो दुसरा फॉर्म्युला असेल जूल पर सेकंद इंटू सेकंद, ते पण तसंच असेल बघा. म्हणजे थोडक्यामध्ये आता हे टाइम कटलं, कळालं. आता इथे असं लिहितो, काय लिहू, एनर्जी इक्वल्स टू जेव्हा पण जूल असेल हे जूल पर सेकंद आणि मल्टिप्लाइड बाय टाइमला जर मी सेकंद मध्ये मोजलं तर सेकंद क्रॉस म्हणजे मल्टिप्लाय होऊन जाईल. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे हे कटच होऊन गेलं. मग हे काय झालं, जूल इंटू 1 म्हणजे हे झालं जूल. म्हणजेच काय झालं, तुम्हाला याच्यावरून कन्क्लुजन काय कळालं की जे पण एनर्जीचं एसआय युनिट असेल ते काय असेल, जूल. क्लिअर. हे कॅन्सल झाले दोन्ही टर्म्स, हे दोन्ही टर्म्स कॅन्सल झाले, कळालं. ओके. आता जे पण तुम्हाला एनर्जीचे फॉर्म्युले शिकवले ते सगळे समजले. आता ही जी एनर्जी आहे ऍक्च्युली दोन पार्ट मध्ये डिवाइड होते. एक म्हणजे स्थितीज ऊर्जा, त्याला मराठीमध्ये म्हणायचं स्थितीज, काय म्हणायचं त्याला, स्थितीज ऊर्जा. आणि दुसरी म्हणजे असते गतीज ऊर्जा. कोणती ऊर्जा, गतीज. आता या स्थितीज ऊर्जेला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं, पोटेन्शियल एनर्जी. काय म्हणायचं याला, पोटेन्शियल एनर्जी. ओके. आणि हे जे गतीज ऊर्जा त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं कायनेटिक एनर्जी. आता बघा या दोघांचे पण व्याख्या शिकवतो. द एनर्जी विच इज ऑब्टेन ड्यू टू द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट इज कॉल्ड ॲज कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल म्हणजे काय, द एनर्जी विच इज ऑब्टेन ड्यू टू द चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. याचा फॉर्म्युला असते हाफ mu स्क्वेअर आणि याचा फॉर्म्युला असते mgh. काय असते, mgh, मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू त्याची हाईट. आता समजा बंदूक, हे बंदूक जे आहे ते आपण बंदुकीचं जे निशाणा मारतो तो, त्याच्यानंतर स्प्रिंगला जे आपण ताणतो, हे सगळे येणार पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी मध्ये काय येणार, तर एनर्जी विच इज ऑब्टेन ड्यू टू मोशन, गतीमुळे जे मिळणारी ऊर्जा. समजा चालणारी कार असेल, पडणारा जोरात पाऊस असेल, हे सगळे याच्यामध्ये येणार, कळालं. आता दोघांच्या व्याख्या आणि दोघांचे उदाहरणं कळाले. याचं बंदूक, याचं चालणारी कार किंवा पडणारा पाऊस. ओके. आता बघा कार्य, त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतो आपण वर्क. आता एखाद्या पदार्थाला लावलेले बल आणि त्या पदार्थाच्या बलाच्या दिशेने झालेले त्याचे विस्थापन, दॅट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. म्हणून कोणतेही वर्क डन त्याचा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे झालेले कार्य बरोबर बल, लावलेले बल गुणिले त्याचे विस्थापन. आता ह्या कार्याचे युनिट काय असेल, एक तर FPS आणि दुसरं म्हणजे LGS. आता FPS मध्ये काय असते, LBFT आणि LGS मध्ये काय, ग्रॅम सेंटीमीटर, म्हणजे GM म्हणा किंवा CM म्हणा. ठीक आहे. त्याच्यानंतर असते पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला काय, P इक्वल टू F इंटू S बाय T, म्हणजे वर्क डन पर युनिट टाइम. आता तुम्हाला फॉर्म्युला शिकवला होता मी पॉवर मध्ये, म्हणजे एनर्जीच्या आधी. तर याच्यामध्ये काय असते, द रेट ऑफ डुईंग द वर्क, एखादं कार्य पार पडण्यासाठी त्याची लागणारी जी ताकद आहे ती, त्याला म्हणायचं त्याची पॉवर. म्हणजे त्याचा पॉवर इक्वल टू काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, वर्क डन पर युनिट टाइम. P इक्वल टू F इंटू F इंटू S बाय T. आता ही जे पॉवर आहे, या मेकॅनिकल पॉवरचे युनिट जे आहे ते हॉर्स पॉवर असते, HP मध्ये आपण मोजतो. ठीक आहे. याच हॉर्स पॉवरचं दोन प्रकारामध्ये विभागले आहे. एक म्हणजे इंडिकेटेड हॉर्स पॉवर, त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये IHP म्हणतो. आणि दुसरा असते ब्रेक हॉर्स पॉवर, BHP. IHP आणि BHP हे दोन्ही याचे भाग लक्षात ठेवा. आता बघा IHP, इंडिकेटेड हॉर्स पॉवर. एखाद्या इंजिन, एखादा पंप, एखाद्या मोटरमध्ये जी पॉवर विकसित होते त्यालाच त्याची इंडिकेटेड हॉर्स पॉवर म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, इंडिकेटेड हॉर्स पॉवर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक हॉर्स पॉवर, मला जर त्याचे कॅल्क्युलेशन वॅट मध्ये करा म्हणलं तर मी किती करेल, हे 745.7, बट तुम्ही कॅल्क्युलेशन करताना 746 वॅटच घ्यायचं मित्रांनो, कळालं. 1 HP ची किंमत 746 वॅट. 0.5 च्या पुढचा टर्म म्हणजे पुढचा डिजिट घ्यायचा, म्हणून 746 वॅट, कळालं. आता हे झालं IHP. आता BHP पण लगेच सांगून टाकतो, ब्रेक हॉर्स पॉवर.
एखादा पंप, एखादा इंजिन, एखादी मोटर यांचा जो शाफ्ट आहे तो त्या शाफ्टवर जे मिळणारे जी आपल्याला शक्ती आहे तर त्याला त्याचं BHP म्हणायचं, ब्रेक हॉर्स पॉवर. आता जे पण IHP असेल ही BHP पेक्षा थोडीशी जास्त असते, म्हणून लक्षात ठेवा की IHP ऑलवेज ग्रेटर दॅन BHP. आता चला मित्रांनो आपण एक प्रॉब्लेम सोडवू. काय दिलेलं आहे बघा बरं. जर एका 750 वॅट ऑब्लिक त्याला लागणारे व्होल्टेज 250 व्होल्ट ही इलेक्ट्रिक इस्त्री आपण जर 90 मिनिटं चालवली म्हणजे 1.5 तास चालवली तर त्यासाठी आपल्याला किती ऊर्जा खर्च होईल, म्हणजे आपल्याला एनर्जी कॅल्क्युलेट करायची. तर सगळ्यात आधी एनर्जीचा फॉर्म्युला लिहून टाकायचा. एनर्जीचा फॉर्म्युला मी तुम्हाला काय शिकवला होता, त्याची लागणारी पॉवर मल्टिप्लाइड बाय त्याला लागणारा वेळ. मग या ठिकाणी पॉवर किती आहे 750 वॅट, 750 वॅट आणि त्याला वेळ किती आहे 90 मिनिटं. 90 मिनिटं म्हणजे काय करावं लागेल 1.5 आवर म्हणजे 1.5 तास. मग काय करायचं या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 750 गुणिले 1.5 म्हणजे हे झालं 1125 आणि याचं युनिट काय सांगितलं मी तुम्हाला वॅट आवर. वॅट आवर म्हणा किंवा माता याला किलो वॅट आवर करा म्हणजे तर काय करेल मी 1.125 kWh किलो वॅट आवर. कळालं. बघा किती सोपे प्रॉब्लेम आहेत. सरळ सरळ पॉवर इंटू टाइम कॅल्क्युलेशन नुसार हे प्रॉब्लेम करू शकता. हे लिहून घ्या प्रॉब्लेम. ओके. एक लॅम्प 240 व्होल्ट दाबावर 0.42 एम्पियर प्रवाह घेतो तर त्या लॅम्पची आपल्याला पॉवर माहिती करायची. मग सगळ्यात आधी बघा काय दिलेलं आहे, V इक्वल टू किती दिलेलं आहे तुम्हाला 240 व्होल्ट बरोबर. त्याच्यानंतर करंट किती दिलेलं आहे 0.42 एम्पियर बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला पॉवर काढायची. मग काय फॉर्म्युला असते, पॉवर इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट, त्या दोघांचं गुणोत्तर. म्हणून इथे सरळ सरळ काय करायचं P इक्वल टू V इंटू I करा. V किती आहे मित्रांनो 240 व्होल्ट आणि करंट किती आहे 0.42. मग या दोघांचा गुणाकार 240 गुणिले 0.42 म्हणजे हे किती होईल 100.8 वॅट. देअरफॉर पॉवर इक्वल्स टू 100.8 वॅट. कळालं. किती सोपं आहे. पॉवर म्हणजे काय व्होल्टेज आणि करंट या दोघांचा गुणाकार. लिहून घ्या. एका बल्बचा आपल्याला हॉट रेजिस्टन्स काढायचा आहे आणि त्याचे रेटिंग किती आहे 200 वॅट ऑब्लिक 250 व्होल्ट. म्हणजे याचा अर्थ काय झाला पॉवर दिलेली आहे 200 वॅट बरोबर आणि व्होल्टेज किती दिलेलं आहे 250 व्होल्ट. मग आता पॉवर 200 वॅट व्होल्टेज दिलेला आहे 250 व्होल्ट. म्हणून मी काय करू शकतो एक फॉर्म्युला शिकला होता मी कोणता P इक्वल टू V स्क्वेअर बाय R. मी म्हणजे आपण सगळ्यांनी शिकला होता. काय शिकलो होतो आपण V स्क्वेअर बाय R. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला काय काढायचं आहे त्याचा रेजिस्टन्स काढायचा म्हणजे R काढायचा आहे. तर सरळ सरळ काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय R इक्वल्स टू V स्क्वेअर बाय P करायचं. व्हॅल्यू इंटरचेंज करायचं. V किती आहे 250 गुणिले 250 स्क्वेअर करण्यापेक्षा सेपरेट सेपरेट मल्टिप्लाय करा आणि पॉवर किती आहे 200 वॅट. हे 25 म्हणजे 250 गुणिले 250 झालं आणि भागिले त्याला 200 ने भागायचं म्हणजे R ची व्हॅल्यू किती येईल तुमची जे पण 312.5 ओहम यायला पाहिजे बघा. क्लिअर. म्हणजे त्या बल्बचा हॉट रेजिस्टन्स किती असेल 312.5 ओहम. लिहून घ्या. किती सोपा प्रॉब्लेम आहे बघा. एकच फॉर्म्युला आहे P इक्वल टू V स्क्वेअर बाय R म्हणजे R इक्वल टू V स्क्वेअर बाय P. ओके विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 34 म्हणजे ओहमचा नियम याची माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 35 किर्चॉफचा नियम याची माहिती घेणार आहोत. तेव्हा तर मित्रांनो भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला शेअर करायला विसरू नका व आमचं जे YouTube चॅनल आहे IVVP ऑनलाईन या YouTube चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.